राम मंदिराचा जो लोकार्पणाचा सोहळा आहे त्या सोहळ्यावरून राऊतांनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय। राम मंदिर लोकार्पण सोहळा केवळ एकाच पक्षाचा आहे असं वक्तव्य राऊत यांनी केलंय। तर राम मंदिरासाठी शिवसेनेनं रक्त दिलं आणि आता भाजपचा प्रचार सुरू आहे असंही राऊत म्हणतायत। प्रभू श्रीराम सर्वांचे आहेत, आम्ही सुद्धा अयोध्येला जाणार असं सुद्धा राऊत यांनी म्हटलंय। तणाचं राजकारण या देशात कधी झालं नव्हतं। भारतीय संसदेचं उद्घाटन झालं तेव्हाही हाच प्रकार झाला। भारतीय संसदेचं उद्घाटन झालं नव्या तेव्हाही हाच प्रकार झाला। आता राम मंदिराच्या बाबतीत अयोध्येत हे सुरू आहे। हे सगळे सोहळे एका पक्षाचे आहेत, हे देशाचे नाहीत, याला राष्ट्रीय स्वरूप नहीं है। अगर इस प्रकार से कोई कार्यक्रम होतात तेव्हा त्याला एक राष्ट्रीय स्वरूप आना चाहिए। ये राष्ट्र को समर्पित है। आम्ही आमचं रक्त दिलेलं आहे। शिवसैनिकांनी रक्त, घाम आणि अश्रू दिलेले, बलिदान दिलेलं आहे। एक लक्षात घ्या, आता जे काय देत आहेत हा भारतीय जनता पक्षाची ही प्रचार यंत्रणा है। अयोध्या में जो हो रहा है वो भारतीय जनता पार्टी का कार्यक्रम है। वो कोई रामलल्ला के लिए नए कार्यक्रम कर रहे हैं। अगर ऐसा होता तो पूरे देश को निमंत्रण जाता, पूरे देश को बुलाया जाता। लेकिन ये अपने एनडीए के लोग कौन है, अपने चमचे कौन है, अपने ये कौन है, ये देख रहे हैं। भगवान के दरबार में, हिंदू संस्कृति में और संस्कार में ये नहीं होता। तो हम क्या यहाँ बैठे हैं या पवार साहब या और कोई बैठा है क्या इन्विटेशन का इंतजार करते हुए? जाएंगे बाद, प्रभु श्री राम सबके हैं, जाना तो है हमको वहाँ।